नमस्कार. मी प्रसाद जोशी. आपण बघत आहात 7 प्रतिसाद. ज्योतिष आणि पंचांग मालिकेतला आजचा आपला विषय आहे नक्षत्र विचार. नक्षत्र म्हणजे काय, त्यांची नावं काय, ती किती आहेत, याची माहिती आज आपण घेणार आहोत. आपण बघितलं की क्रांतिवृत्त म्हणजे सूर्याचा परिभ्रमण मार्ग, हे 360 अंशांचं हे क्रांतिवृत्त असतं. त्याचे 12 भाग केले की त्यांना राशी असं म्हणतात. एक भाग 30 अंशांचा होतो आणि याच क्रांतिवृत्ताचे 27 समान भाग केले की त्यांना नक्षत्र असं म्हणतात. 12 भाग केले की त्याला राशी म्हणतात. एक रास 30 अंशांची असते. याच क्रांतिवृत्ताचे 27 समान भाग केले की त्यांना नक्षत्र असं म्हणतात. आता एक छोटंसं गणिताचा भाग सांगतो. एक रास म्हणजे 30 अंश. एक रास म्हणजे 30 अंश. एक अंश म्हणजे 60 कला. एक अंश म्हणजे 60 कला आणि एक कला म्हणजे 60 विकला. म्हणजे जसं तास, मिनिट, सेकंद हे जसं आपण म्हणतो तसंच रास आणि हे अंश, कला आणि विकला यांचं गणित आहे. याचा उपयोग पुढे आपल्याला होणार आहे. म्हणून आता गणिताचा भाग तुम्हाला सांगून ठेवला की एक रास म्हणजे 30 अंश, एक अंश म्हणजे 60 कला, एक कला म्हणजे 60 विकला. आता राशीचे आपण बघितलं 12 राशी आहेत म्हणजे एक रास 30 अंशांची होते. आपण 360 अंशांचे 12 भाग केले म्हणून एक भाग 30 अंशांचा झाला. आता आपण नक्षत्रांच्या वेळेला या क्रांतिवृत्ताच्या 360 अंशांचे 27 भाग करणार आहोत. म्हणजे एक भाग 13 अंश 20 कला एवढा होतो. एक नक्षत्र 13 अंश 20 कला एवढं असतं. त्याच्याबद्दल पुढे आपण जास्त विचार करणार आहोत. आता नक्षत्र कोणती आहेत? 27 नक्षत्र आहेत. त्यांची नावं सांगतो. 9 नक्षत्रांचा एक सेट करायचा म्हणजे पाठांतराला बरा पडतो. पुढे त्यांचा उपयोग महादशेच्या वेळी होईल. 9 नक्षत्र: अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशीर्ष, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य आणि आश्लेषा. ही झाली 9 नक्षत्र. पुढे मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा आणि ज्येष्ठा. ही झाली दुसरी 9 नक्षत्र. त्याच्या पुढे गेल्यानंतर मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती अशी पुढची 9 नक्षत्र. 9 त्रिक 27. एकूण 27 नक्षत्र आपल्याला पाठांतर करायचे आहेत. आणि आपण जसं बघितलं की एक रास 30 अंशांची असते म्हटल्यानंतर आणि एक नक्षत्र 13 अंश 20 कला एवढं असतं. म्हणजे एका राशीमध्ये लक्षात आलं असेल की 2 नक्षत्र येतात आणि तिसऱ्या नक्षत्राचा काही भाग येतो. म्हणजे 13 अंश 20 कलांचं एक नक्षत्र अधिक 13 अंश 20 कलांचं दुसरं नक्षत्र आणि पुढच्या नक्षत्राचे 3 अंश 20 कला मिळून पहिली रास मेष रास होते. त्या मेष राशीमध्ये अश्विनी, भरणी आणि कृत्तिका अशी 3 नक्षत्र येतात. याचा अधिक अभ्यास आपण पुढच्या भागामधून करणार आहोत. एक उदाहरण म्हणून सांगितलं की 12 राशीमध्ये ही 27 नक्षत्र आणि 360 अंशांचे 27 भाग मिळून ही 27 नक्षत्र होतात. 12 भाग केली की एक रास होते. एका राशीमध्ये कमीत कमी 3 नक्षत्र तरी येतात म्हणून 30 अंश पूर्ण होतात. आणि या पुढे 9 नक्षत्रांचा एक सेट सांगितला. याचा उपयोग पुढे महादशेचा आपण अभ्यास करणार आहोत तेव्हा या 9 नक्षत्रांचा सेट आपल्याला उपयोगी पडणार आहे. कारण सांगतो, त्या नक्षत्रांचे जे ग्रह आहेत आणि या ग्रहांच्या महादशा, आपण म्हणतो की जन्माच्या वेळेला अमुक नक्षत्र होतं. म्हणजे जन्माच्या वेळेला बालकाच्या ज्या नक्षत्रामध्ये चंद्र असतो ते त्याचं जन्म नक्षत्र असतं आणि त्या नक्षत्राचा जो ग्रह आहे
त्याची महादशा ही बाळाला जन्मतः असते. हे तुम्हाला सांगून ठेवतो माहिती या दृष्टीने. पुढे याचा आपण अधिक अभ्यास करणार आहोत. आता आपल्या लक्षात एवढंच ठेवायचं आहे की क्रांतिवृत्ताचे 12 भाग म्हणजे राशी, 27 भाग म्हणजे नक्षत्र. एक रास 30 अंशांची असते. एक नक्षत्र हे 13 अंश 20 कला एवढं असतं. नावं पुन्हा सांगतो नक्षत्रांची: अश्वनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशीर्ष, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेष, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती अशी 27 नक्षत्र आपण पंचांगात बघायला मिळतात. पण आपण ती पाठ केली तर आपल्याला पुढे ते बरं पडतं. आज आपण इथेच थांबूया. चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि ऑल हा पर्याय निवडा. या मालिकेतले सगळे व्हिडिओज तुम्हाला बघता येतील. धन्यवाद.